आणि आता बातमी पुण्यातनं। पुणे विद्यापीठात बनावट डिग्री सर्टिफिकेट देणारा एक रॅकेट उघडकीस आलाय। विद्यार्थ्यांच्या वडिलांनी 50,000 रुपये विद्यापीठाच्या अधिकाऱ्याला दिल्याची माहिती आहे। वाडिया कॉलेजचं डिग्री सर्टिफिकेट असल्याची ही विद्यार्थ्यांच्या वडिलांची माहिती आहे। दरम्यान तक्रारीनंतर पुणे विद्यापीठाकडून आता सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि संपूर्ण माहिती देऊन अहवाल देणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंनी दिली आहे। या संपूर्ण प्रकारावर रोहित पवारांनी ट्विट करत भाष्य केलंय। काय म्हणतात रोहित पवार या संदर्भात आपण पाहूयात। पुणे विद्यापीठात बोगस पदवी देण्याचं दुकानच काही कर्मचाऱ्यांनी थाटल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे। पुणे विद्यापीठातच 3-3 लाखात बोगस डिग्री सर्टिफिकेट मिळत असतील तर यामुळे विद्यापीठाच्या लौकिकाला काळीमा लागतोच। पण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्याही नावाचा हा अवमान आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। दरम्यान नामांकित असलेल्या या विद्यापीठाचा कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी ताबा घेतला आणि यामुळे विद्यापीठाची कशी बदनामी होते याचाही अभ्यास झाला पाहिजे। राज्यपाल तथा कुलपती महोदयांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं ही विनंती, असं ट्विट या संदर्भात रोहित पवारांनी केलंय।